नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। मित्रांनो, नुकताच आपण काही तासाआधी लॅबोरेटरी टेक्निशियनवर कट ऑफबद्दल एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये तुम्हाला पोलमध्ये सहभागी व्हायला लावले होते। त्यानंतर बघा, खूप साऱ्या मुलांचे आपल्याला मेसेज आले की सर लॅबोरेटरी असिस्टंटबद्दल देखील काहीतरी माहिती सांगा आणि त्याबद्दल देखील कट ऑफवर काहीतरी तुम्ही प्रकाश टाका। तर बघा, त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक या पदाबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत की या पदाची कट ऑफ जी आहे ती नेमकी किती जाऊ शकते। कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण या ठिकाणी बघणार आहोत, कोणत्या कॅटेगरीची कट ऑफ किती रेंजमध्ये जाणार आहे। जसे बघा, ओपन, SC, ST, OBC, EWS, SCBC, त्यानंतर बघा समांतर आरक्षण, सर्व प्रकारचे आपण यांच्या कट ऑफ जे आहे ती या ठिकाणी संपूर्ण बघणार आहोत। त्यानंतर बघा, याचा फायनल रिझल्ट कधीपर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही, सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि नॉर्मलायझेशन झाले तर तुमचे मार्क्स या ठिकाणी किती वाढणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे। आणि ज्यांना कोणाला येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी PDF कोर्स घ्यायचा आहे त्यांनी आपला मोबाईल नंबर 9284307184 या नंबरवर मेसेज करायचा आहे। परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असे PDF जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे, ज्याचा अभ्यास करून तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी 90% फिक्स होणार आहे। तर बघा, प्रयोगशाळा सहाय्यक याच्या जागा होत्या 170, तर भरपूर जागा या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यकच्या होत्या। आणि जागा हा एक असा फॅक्टर आहे, तर जितक्या जास्त जागा तितक्या जास्त त्या ठिकाणी ॲप्लिकेशन येत असतात आणि कट ऑफवर देखील जागा जास्तीत जास्त परिणाम करत असतो। जर जागा कमी असल्या तर त्या ठिकाणी कट ऑफ जास्त जात असते, परंतु या ठिकाणी जागा जी आहे ती भरपूर आहे आणि पेपरची लेवल जी आहे ती मॉडरेट लेवलची होती, त्यामुळे या ठिकाणी कट ऑफबद्दल आपण एक्झॅक्ट या ठिकाणी प्रेडिक्शन जे आहे ते लावू शकतो। कारण की बघा, आपण खूप सारे पोल या ठिकाणी बघितलेले आहे, प्रयोगशाळा सहाय्यकवर आपण खूप लेट व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे खूप सारा डाटा आपल्याकडे आलेला आहे की या ठिकाणी कोणाला कितीच्या रेंजमध्ये मार्क्स जे आहे ते पडत आहे। तर प्रयोगशाळा सहाय्यक अतिशय चांगले पद आहे। तर या ठिकाणी आपण बघून घेऊया कॅटेगरी वाईज किती पोस्ट जागा आलेले होते, हे बघणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि बघावेच लागते, कारण की त्याशिवाय या ठिकाणी कट ऑफची प्रेडिक्शन करणे खूपच मुश्किल आहे। बघा, अनुसूचित जातीच्या या ठिकाणी 22 जागा होत्या, त्यापैकी सर्वसाधारण जागा 7 आणि महिलांसाठी 7 जागा होत्या। तर या ठिकाणी आपण महिलांचा आणि पुरुषांचा कट ऑफ जे आहे तो सेपरेट बघणार आहोत की महिलांचं सिलेक्शन किती मार्कावर होऊ शकते ते देखील आपण बघणार आहोत। अनुसूचित जमातीच्या या ठिकाणी होत्या 14 जागा, त्यापैकी 5 सर्वसाधारण जागा होत्या आणि 4 या ठिकाणी महिलांसाठी होत्या। विजा अच्या 2 जागा होत्या, भज बच्या 4, भजच्या 4, भज डच्या 3 जागा होत्या, विमा प्रच्या 4 जागा होत्या आणि इमा व इतर मागासवर्गीयाच्या 25 जागा होत्या। SEBCच्या या ठिकाणी 17 जागा होत्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकच्या 19 जागा होत्या, अराक्यूच्या 56, अशा टोटल या ठिकाणी 170 जागा होत्या। तर प्रत्येक कॅटेगरीसाठी या ठिकाणी रिस्पेक्टेबल जागा जी आहे ते या ठिकाणी मिळालेली आहे। तर आता आपण बघूया की या ठिकाणी आपण जो पोल घेतला होता टेलिग्राम चॅनलवर, त्याला वोटिंग कशा प्रकारची येत आहे, त्याला रिस्पॉन्स कशा प्रकारचा येत आहे, त्यावरून थोडाफार आपण या ठिकाणी अंदाजा लावू शकतो। अजूनपर्यंत त्या ठिकाणी मॅक्झिमम मुलं जे आहे ते जॉईन व्हायचे आहे। तर बघा, या ठिकाणी लॅबोरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यकचा आपण एक स्पेशल टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे, परंतु या ठिकाणी आपण यावर एकही व्हिडिओ आतापर्यंत बनवलेला नव्हता, त्यामुळे या ठिकाणी सबस्क्रायबरची संख्या खूपच कमी आहे। 58 मेंबर्स या ठिकाणी जॉईन झालेले आहे आणि आपण जस्ट या ठिकाणी पोल टाकलेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। स्पेशल आपण लेडीजसाठी या ठिकाणी पोल टाकलेलं आहे की लेडीज लोकांना विचारलेलं आहे की तुमचे मार्क्स या ठिकाणी किती आहे ते सांगा। तर या ठिकाणी बघा, रेंज आपण दिलेली आहे। तर आतापर्यंत 17 लोकांनी या ठिकाणी वोट केलेले आहे। तर तुम्ही जर या ठिकाणी 122 ते 130 पर्यंत बघितले तर बघू शकता या ठिकाणी सर्वात जास्त वोटिंग बघा 142 ते 150 या रेंजमध्ये येत आहे। त्यानंतर बघा वरती 112 ते 120, तर कट ऑफ जी आहे ती
सर्वात कमी मार्क जे असतात त्यांच्यावर डिपेंड असतात. जे मॅक्झिमम मार्कवाले जे असतात तिथं सिलेक्शन घेऊनच जातात, त्यांचे सिलेक्शन होतात. पण जो कमी मार्कवाला असतो त्याच्यावर कट ऑफ डिपेंड जे आहे ते राहत असते. तर त्यानुसार आपण इथे सर्व गोष्टींचा विचार करून कट ऑफ जे आहे ते या ठिकाणी प्रेडिक्ट केलेली आहे. तर चला आता जाणून घेऊया सर्वांचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहणार आहे. तर हा जो आहे तो आपला अंदाजित कट ऑफ आहे आणि थोडाफार या ठिकाणी आपण रॉ कट ऑफ आहे असे देखील म्हणू शकतो, कारण की डाटा जो आहे तो या ठिकाणी संपूर्ण आलेला नाही आहे. परंतु आतापर्यंतचा जो आपला एक्सपिरियन्स आहे, जो आपला अंदाज आहे, त्यानुसार हा कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी 90 to 80% मॅच करू शकतो, याचा आपण अंदाजा देऊ शकतो. तर बघा या ठिकाणी तर DMER 2025चा या ठिकाणी ओपनसाठी अंदाजित कट ऑफ आपला राहणार आहे 135 पासून तर 140 पर्यंत तुमचा अंदाजित कट ऑफ राहणार आहे. ओपनसाठी खुल्या प्रवर्गासाठी 135 ते 140 इतका तुमचा स्कोअर राहणार आहे. आणि बघा वुमनसाठी महिलांसाठी या ठिकाणी तुम्ही 6 ते 8 मार्क कमी करून घ्या, तो तुमचा वुमनचा कट ऑफ राहणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी OBCचा कट ऑफ जो आहे तो 130 ते 135 या रेंजमध्ये असण्याची या ठिकाणी 90% चान्सेस आहे. आणि फिमेलचा कट ऑफ या ठिकाणी परत तुम्ही एकदा 6 ते 8 मार्क यापैकी कमी करून घ्या. तर या ठिकाणी फिमेलचा कट ऑफ 124 ते 124 ते 127 इतका राहू शकतो. त्यानंतर या ठिकाणी बघा OBCचा कट ऑफ आपण बघितला आहे. तर या ठिकाणी बघा SCचा कट ऑफ किती राहू शकतो. तर बघा OBCचा कट ऑफ आपण 2 बघितले आहे, कारण की बघा या ठिकाणी हा जो कट ऑफ आहे तो पुरुषांचा होता आणि हा कट ऑफ या ठिकाणी महिलांसाठी ह्या रेंजमध्ये कट ऑफ राहू शकते. SCचा कट ऑफ या ठिकाणी बघा कमी राहण्याची शक्यता आहे, 118 ते 126 या रेंजमध्ये SCचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर बघा या ठिकाणी STचा कट ऑफ 104 ते 110 या दरम्यान राहण्याची मॅक्झिमम चान्सेस आहे. आणि यापेक्षाही थोडाफार कमी गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला काही आश्चर्यचकित होण्याची गरज नाही, कारण की पेपर थोडा मॉडरेट होता आणि लोकांना या ठिकाणी मार्क्स देखील फारच कमी मिळालेले आहे. त्यानंतर बघा EWHचा कट ऑफ या ठिकाणी 102 ते 108 या दरम्यान असण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. तर आपण बघा या ठिकाणी SCBCचा कट ऑफ बघूया. SCBCच्या जागा देखील या ठिकाणी भरपूर होते, त्यांचा कट ऑफ जो आहे तो 125 ते 130 या रेंजमध्ये असणार आहे. त्यानंतर बाकी समांतर आरक्षण, महिला आरक्षण यांचा कट ऑफ प्रेडिक्ट करणे थोडे मुश्किल आहे, परंतु आपण पुढे त्यांचा कट ऑफ देखील सांगण्याचा प्रयत्न करूया. तर त्यांच्यासाठी बघा मिनिमम पासिंग क्वालिफिकेशन मार्क असेल 90 पासून तर 110 पर्यंत जर तुमचे मार्क येत असेल तर तुम्ही एक सर्व्हिसमॅन, त्यानंतर प्रकल्पग्रस्त वगैरे जे काही असेल त्यामध्ये तुम्ही तुमचं सिलेक्शन होण्याचे 99% चान्सेस आहे. तर अजूनपर्यंत तुम्ही जर पोलमध्ये भाग नसेल घेतला तर आपला जो हा ग्रुप आहे DMER लॅबोरेटरी असिस्टंटचा त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी पोलमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्या पोलमध्ये तुमचे मार्क्स सिलेक्ट करायचे आहे. आणि ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये देखील सर्वांनी लॅबोरेटरी असिस्टंटमध्ये तुमचं कॅटेगरी काय होती, तुम्हाला किती मार्क्स पडले आहे सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार, ते सर्व माहिती तुम्हाला टाकायची आहे, जेणेकरून सर्वांना या ठिकाणी कम्पेअर करता येईल की तुम्हाला त्यांच्यापेक्षा किती मार्क्स जास्त मिळालेले आहे किंवा कमी मिळालेले आहे. तर चला हाच होता आपला या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफचं प्रेडिक्शन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा. तर आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याला उत्तर नक्की देण्यात येणार आहे.